नमस्कार. विचार करा, एक सामान्य तरुण आणि तो थेट देवांचा राजा बनतो. हे कसं शक्य झालं असेल? याचं रहस्य माहितीये धम्मपदातील एका छोट्याशा पण खूप शक्तिशाली श्लोकात दडलंय. आज आपण तीच गोष्ट आणि त्यामागची जी शिकवण आहे ना, ती उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास. हे आहेत ते मूळ शब्द पाली भाषेतले. अप्पमादेन मघवा देवानम सिठ्ठतम गतो. ऐकूनच जाणवते ना की यात किती प्राचीन ज्ञान सामावलं असेल. पण या काही शब्दांमध्ये असं काय सामर्थ्य आहे की ज्यामुळे एका माणसाचं आयुष्य अक्षरशः बदलून गेलं? काय असेल याचं रहस्य? तर मग ही जी प्राचीन शिकवण आहे ती आपल्याला नेमकं काय सांगते? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण मिळून शोधूया. ही गोष्ट सुरू होते एका राजकुमाराच्या प्रश्नापासून. त्याचं नाव होतं महाली. हा लिच्छवी राजकुमार एकदा बुद्धांकडे आला आणि त्याने एक प्रश्न विचारला. आणि गंमत म्हणजे त्याच्या त्याच प्रश्नाच्या उत्तरातून ही सगळी कथा आपल्यासमोर उलगडत जाते. तर महालीच्या प्रश्नावर बुद्ध काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले की हो, मी देवांचा राजा शक्र याला ओळखतो. आणि इतकंच नाही, तर तो त्या पदापर्यंत कोणत्या चांगल्या कर्मांमुळे पोहोचला हेही मला माहीत आहे. आणि बस, इथूनच आपल्या कथेला एक जबरदस्त रंजक वळण मिळतं. तर हा शक्र होता तरी कोण? देवांचा राजा बनण्याआधी तो होता माघ नावाचा एक अगदी साधा सरळ तरुण. हो, खरेच अगदी आपल्यापैकीच एक सामान्य माणूस. जरा कल्पना करून बघा, देवांचा राजा एकेकाळी एका छोट्याशा गावात राहायचा. कमाल आहे ना? आणि मला वाटतं हेच या कथेचं खरं सौंदर्य आहे. त्याचं मूळ इतकं साधं, इतकं मानवी होतं की ही गोष्ट ऐकताना आपल्याला आणखी जास्त प्रेरणा मिळते. पण माघ हे सगळं एकटा करत नव्हता. त्याने आपल्या 32 मित्रांना एकत्र आणलं आणि मग या सगळ्यांनी मिळून समाजासाठी काम करायला सुरुवात केली. हे काम काही प्रसिद्धी मिळवण्यासाठी नव्हतं, तर लोकांचं आयुष्य सोपं व्हावं यासाठी होतं. म्हणजे बघा, त्यांनी रस्ते बांधले, धर्मशाळा उभारल्या. ही सगळी निस्वार्थ सेवा होती. पण फक्त बाहेरून चांगली कामं करणं पुरेसं नव्हतं. त्याच्या या सगळ्या महान कार्याचा जो खरा पाया होता ना, तो होता त्याने स्वतःला घालून दिलेली 7 आजीवन व्रते. आणि हीच त्याच्या चारित्र्याची, त्याच्या कॅरेक्टरची खरी ताकद होती. ही 7 व्रतं म्हणजे जणू त्याच्या वागण्याचा आधारच होती. काय होती ती? तर पहिलं, आपल्या आईवडिलांचा सांभाळ करायचा. दुसरं, वडीलधाऱ्यांचा नेहमी आदर करायचा. तिसरं, नेहमी मृदू म्हणजे गोड बोलायचं. चौथं, कधीही कुणाची चहाडी करायची नाही. 5वं, लोभी न बनता नेहमी उदार राहायचं. 6वं, नेहमी खरं बोलायचं. आणि 7वं, जे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं. हे सगळं मिळून त्याचं चारित्र्य कसं होतं याचा जणू आरसाच आहे. आणि इथेच बघा, कर्माचा सिद्धांत किती स्पष्टपणे दिसतो. त्याने मनुष्यजन्मात जी काही चांगली कामं केली, त्या प्रत्येक कृतीचा थेट परिणाम म्हणून त्याला देवांचा राजा म्हणून पुनर्जन्म मिळाला. म्हणजे त्याच्या प्रत्येक चांगल्या कामाचं फळ त्याला मिळालं. पण एक प्रश्न उरतोच. मागच्या या सगळ्या कामांमध्ये असं नेमकं काय होतं की ज्यामुळे त्याला इतकं मोठं फळ मिळालं? याचं उत्तर कुठे दुसरीकडे नाही, तर त्याच मूळ श्लोकात दडलं आहे. आणि ते तत्व आहे जागरूकता. श्लोकात एक शब्द येतो, अप्पमादेन. हा पाली शब्द म्हणजे या संपूर्ण कथेचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ फक्त अलर्ट राहणं किंवा सजग राहणं इतकाच नाहीये, तर प्रत्येक चांगलं काम अत्यंत जागरूकतेने, एका चांगल्या हेतूने करणं. म्हणजे समजा तो रस्ता साफ करतोय, तेव्हा त्याच्या मनात ही भावना जिवंत आहे की मी हे काम लोकांच्या भल्यासाठी करतोय. आता ही सगळी गोष्ट ऐकल्यावर तो मूळ श्लोक आपल्याला पूर्णपणे समजेल. अप्पमादेन मघवा देवानां सेठ्ठतम गतो अप्पमादम पसंसंती पमादो ग्रहीतो सदा. याचा अर्थ आहे, जागरूकतेमुळेच माघ देवांचा राजा झाला. जागरूकतेची नेहमी प्रशंसा केली जाते, पण निष्काळजीपणाची म्हणजे प्रमादाची नेहमी निंदाच होते. आणि हाच तो मुख्य फरक आहे. एका बाजूला आहे जागरूकतेचा मार्ग, म्हणजेच अप्पमाद. हा मार्ग माघणे निवडला आणि तो त्याला थेट प्रगतीकडे घेऊन गेला. आणि दुसऱ्या बाजूला आहे निष्काळजीपणाचा म्हणजे पमादोचा मार्ग, जो नेहमीच माणसाला खाली खेचतो. निवड आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे, नाही का? तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सार अगदी सोपं आहे.
आपली रोजची जी छोटी छोटी कामं असतात ना, ती सुद्धा जर आपण सातत्याने आणि जागरूकतेने केली, तर त्या छोट्या कामांमध्ये सुद्धा देवत्वापर्यंत पोचवण्याचं सामर्थ्य असतं. आणि ही प्राचीन कथा आज आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न उभा करते. तो प्रश्न असा आहे की आपल्या रोजच्या कामांमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती जागरूक असतो? या प्रश्नावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.